बघा इथे मी आज दिवसभर काही शूट केलं नव्हतं. डायरेक्ट संध्याकाळीच कॅमेरा चालू केला आणि हो, ही जी माझ्या हातात दिसते ही आहे काळी हळद. ही हळद दुर्मिळ असते. आमच्या घरी आणली होती म्हणलं तुम्हाला देखील दाखवावी. संध्याकाळी आमचं मोमोज बनवायची तयारी चालू होती. त्याचीच रेसिपी तुमच्या बरोबर शेअर करावी म्हटलं. पहिल्यांदा कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि ढोबळी मिरची म्हणजे शिमला भाजून घेतली. ऐवजी तुम्ही इथे बटर देखील यूज करू शकता, त्याने टेस्ट आणखी चांगली येते. नंतर इथे बारीक खिसून घेतलेले गाजर त्यात टाकले. गाजर देखील थोडंसं परतून घ्यायचं. खरं तर मोमोज मैद्यापासून बनतात, त्यामुळे ते हेल्दी नसतात. त्यामध्ये आपण सगळ्या भाज्या यूज करतो आणि अशा भाज्या खायचं म्हणलं की मुलांच्या जीवावर येतं. म्हटल्यावर असं काय तर करायचं म्हणजे भाज्या देखील खाल्ल्या जातील. तर ह्या सगळ्या भाज्या थोड्याशा भाजून घ्यायच्या आणि शेवटी त्यामध्ये कोबी ऍड करायचं. तर कोबी इथे बारीक खिसून त्यामधलं पाणी सगळं पिळून काढायचं, कारण त्या पाण्याचा उग्र वास येतो. पाणी काढल्यामुळे कोबीचा उग्रपणा कमी होतो. त्यानंतर मिरपूड आणि थोडंसं मीठ घातलं. मिरपूड हा मेन इन्ग्रेडियंट आहे, तरी तो अजिबात स्किप करू नका. तोपर्यंत दीदीने इकडे मैद्यामध्ये थोडंसं तेल आणि मीठ घालून मैदा एकदम घट्टसर असं पीठ मळून घेतलं आहे. वगैरे मळून होईपर्यंत सारण थोडंसं थंड झालं आणि नंतर आम्ही घेतले मोमोज करायला. मळलेल्या पिठाच्या छोट्या छोट्या गोळ्या करून लातिंब्या लाटून घ्यायच्या आणि त्यामध्ये आपल्या अंदाजाने सारण भरायचं आणि व्हिडिओमध्ये दाखवतोय तसा शेप त्या लातिंब्यांना द्यायचा. तर इथे दीदी मला लातिंब्या लाटून देत होते आणि मी ते भरून घेत होतो. मी वरतीच बसलो होतो, कारण खाली बसलं की लक्षच सारखं मध्ये मध्ये चालूच असतंय. तर मोमोज बनवत बनवत लागलंच मी तळून देखील घेत होतो. मोमोज उकडून देखील बनवतात आणि तळून देखील बनवतात, पण उकडलेल्यापेक्षा तळलेले मोमोज आम्हा सगळ्यांना आवडतात, म्हणून आम्ही तळून बनवत होतो. शेवटी इथे आम्ही मेयोनीज आणि केचप बरोबर मोमोज एन्जॉय केले. खरंच खूप भारी झाले होते. तुम्ही देखील नक्की ट्राय करा एकदा.